कौसाच्या बाईची जाळ मस्तकाला धरली, कौसाच्या बाईची जाळ मस्तकाला धरली। हा कृष्ण कसा हाती सापडतो, हा कृष्ण कसा हाती सापडतो या एकाच निवंतने। हा मथुरेचा राजा कंस, हा मथुरेचा राजा कंस एकदम तडफडत आहे। पाहुया या पुढील कार्यक्रम मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला।
अरे क्या बात है। तुझ्या मामाने भावी मोठा समारंभ मांडला आहे, त्यासाठी तुला आमंत्रित करत आहे. ठीक आहे महाराज. कौस राजाने अक्रूराला गोकुळामध्ये पाठवलेला आहे. कृष्ण बलरामाला घेऊन येण्यासाठी, कृष्ण बलरामाला घेऊन येण्यासाठी कौस राजाने आदेश दिला. कौस राजाने आदेश दिला. हो करून निघाला गोकुळाला. गोकुळाला निघाला.
आतापर्यंत अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल विठ्ठल रखमाई नमन मंडळ गवाडी गवळी शाखा मुंबई चे सर्व यशस्वी कलाकार अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. महबूब रसिको आता आपल्या समोर लगेचच सादर करत आहोत एक पौराणिक वगनाट्य सत्व सौभाग्याचं अर्थात सत्यवान सावित्री. सत्व सौभाग्याचं अर्थात सत्यवान सावित्री. सत्यवान सावित्री. सत्यवान सावित्री. धन्यवाद. आलेलं बारकशी असं आहे कुमारी पूर्वा संदीप वरणकर व विराज वरणकर यांच्याकडून आमच्या तसेच समीक्षा संदीप भालेकर. समीक्षा संदीप भालेकर आणि मंथन
यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे। तसेच खास आमच्या बलरामाच्या भूमिकेसाठी ओंकार विलास दाभोलकर यांच्याकडून या बलरामाच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले। तसेच कैलासवासी सीताराम गोपाळे यांच्या स्मरणार्थ पूर्वा वरणकर विराज वरणकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं। तसेच मीनाताई पंडित, बेबीताई सवी, रिया, मंजुळा पप्पी, उषा बारकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी खास या वाडीतील माहेरवासी आहेत यांच्याकडून 601 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। तरी नमन मंडळाचे अत्यंत बरे। तसेच कैलासवासी नारायण सोनू गोपाळे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी नारायण सोनू गोपाळे, कैलासवासी गणपत भाऊ सोनू गोपाळे, कैलासवासी गोविंद सोनू गोपाळे, कैलासवासी शंकर सोनू गोपाळे, कैलासवासी गणपत सोनू गोपाळे, कैलासवासी दत्तू सोनू गोपाळे यांच्या स्मरणार्थ यांच्या नातसुना सौ दीपाली गोपाळे, सौ प्राची गणेश गोपाळे, सौ श्वेता सुभाष गोपाळे, सौ सीमा सत्यवान गोपाळे, सौ अनिशा अनंत गोपाळे, सौ सानवी सतीश गोपाळे, सौ महेश्वरी महेश गोपाळे, सौ माया मंगेश गोपाळे, सौ रुपाली योगेश गोपाळे, सौ आराध्या अनिल गोपाळे, सौ प्रणाली विनायक गोपाळे, सौ दीप्ती दत्ताराम गोपाळे, सौ तेजस्विनी तुळशीराम गोपाळे यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1501 रुपयाचं पारितोषिक आले। तसेच आमच्या या कंस आणि बलराम यांच्या लढाईसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं। तसेच कुमार गणेश जनार्दन चिले यांच्याकडून कंस आणि बलराम यांच्या लढाईसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं। तरी आम्ही या संपूर्ण बक्षीस श्री विठ्ठल रुक्माई नमन मंडळ गव्हाणे गवळी शाखा मुंबई यांचे अत्यंत आभारी। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच आलेलं पारितोषिक असं आहे शिवज्ञा आणि मनस्वी याच्याकडून खास आमच्या मावशीच्या भूमिकेसाठी आणि कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय। तरी आम्ही विठ्ठल रुक्माई नमन मंडळ गव्हाणे गवळी त्यांचे अत्यंत आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। रसिको आपल्या समोर सहर्ष सादर होते एक काल्पनिक वननाट्य एक पौराणिक वननाट्य सत्व सौभाग्याचं अर्थात सत्यवान सावित्री हे वननाट्य या गवळीवाडीच्या विठ्ठल रुक्माई नमन मंडळ गव्हाणे गवळीवाडीच्या यशस्वी कलाकारांनी गाजवलेलं हे वननाट्य नमन हे विठ्ठल रुक्माई नमन मंडळ बंद झाल्यापासून आज पुन्हा एकदा हे वननाट्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय नवीन कलाकार घेऊन। मायबाप रसिको सुरुवात करतोय सत्व सौभाग्याचं मोहन दर्शन
गंगाराम हरमने लिखित मोहनगडशी दिग्दर्शित हे पौराणिक वगनाट्य सत्व सौभाग्याचं अर्थात सत्यवान सावित्री या वगनाट्याचा पात्र परिचय राजा धुम्रसेनचे वगैरे नथुराम तटकरे प्रधानजीच्या भूमिकेत योगेश गोपाळे बाळ सत्यवान गजानन तटकरे राजा अश्वपतीच्या भूमिकेत रवींद्र दाभोळकर राणी मालवीच्या भूमिकेत ऋतिक गोपाळे राजा यादवीच्या भूमिकेत नंदकुमार दाभोळकर तीन काल सप्तमाता राजा अश्वपती के राजसेवक वैभव दाभोळकर राजसेवक नंबर 2 प्रदीप चौधरी राजसेवक नंबर 2 प्रदीप चौधरी सावित्रीच्या भूमिकेत तुळशीराम गोपाळे यमराजाच्या भूमिकेत यमपुरीचा राजा यमराजाच्या भूमिकेत संदीप गवळी उर्फ दादा गवळी या सर्व सादर करत आहोत या ठिकाणी सादर करत आहोत सत्यवान सावित्री अर्थात सौभाग्याचं सत्यवान महादेव गोपाळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. सावित्री पुण्यवान जगती सावित्री पुण्यवान जगती Thank you.
महाराजांची सेवा सगळी करत आहे. सत्यशील राजाची सेवा करणे हे मी माझे भाग्य समजतो. राजा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाधिराज अशोकपती महाराज होय. प्रजेचे हित, भुकेलेला अन्न, तहानेलेला पाणी आणि निराधाराला निवारा याची पारख असणारा राजा अशोकपतीशिवाय मिळणे मुश्किलच आहे. शिपाई महाराज येण्याची वेळ झाली आहे. पारा व्यवस्थित ठेवा. माझ्या पोटी पुत्र संतान व्हावे यासाठी सावित्री देवीची तपश्चर्या केली. या देवीच्या कृपा आशीर्वादाने एक कन्यारत्न झालंय. कन्या शुक्ल पक्षातील वाढणाऱ्या कलाप्रमाणे वाढत आहे. माझ्या सावित्रीमुळे माझ्या राज्याचा वैभव फुलून दिसत आहे. सावित्रीने निसर्ग शोभा पाहावी ही माझी अनिवार्य इच्छा आहे. शिपाई राजमळा जवळ सावित्री आणि मर्दानीला हजर करा.
रम्य शोभा व्हावी ही अशी माझी अनिवार्य इच्छा आहे. ठीक आहे महाराज. चला आपण निसर्गाला शोभा पाहायला जाऊ. चला तर. आलो खरा, पण या त्रिभुवनात कुठेच काहीच साधन दिसत नाही आणि खेळ लावल्याशिवाय या नागाच्या काय मनाचं समाधान होत नाही. नारायण नारायण नारायण. माझ्या लक्षात पण राजा अश्वपती आणि राणी माळवी यांच्या पोटी सावित्रीने जन्म घेतलाय आणि सावित्री ही सत्यपतिव्रत आहे आणि त्या सत्यपतिव्रतेचं दर्शन ह्या संपूर्ण जगाला घडायला हवं. नारायण नारायण नारायण. सांगतो त्या रुक्मी राजाकडे आणि त्याला जाऊन सांगतो राजा धूम्रसेन आणि राणी शैल्या आणि पुत्र सत्यवान यांच्यावरून तुमचं राज्य हिसकावून घे आणि त्यांना राज्याबाहेर हाकलून दे. मग पाहूया काय चमत्कार करतो ते. नारायण नारायण नारायण. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा भाई चंदन टिळा शोभे विठू सावरा. भाई चंदन टिळा शोभे विठू सावळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
सावित्री, ही निसर्गरम्य शोभा आपली देवता आहे. हो प्रधानजी, ही सारी निसर्गरम्य शोभा पाहून मी प्रसन्न होऊन गेले. चला आपण आपल्या राजमहाली जाऊया. चल तर. राजा दुर्गसेन आणि राणी मालवी आणि पुत्र सत्यवा यांच्याकडून त्यांचं राज्य हिसकावून घे. नारायण नारायण नारायण. उपवास उठवल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. राजा आणि तुझ्या भावबंदुकीमध्ये तुला काहीच मिळणार नाही. बघ नारायण बघूया. नारायण नारायण नारायण. अरे चाल, माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेलंच आहे. कळीचं साधन पण मिळालेलं आहे. आता पाहूया त्या साधूच्या सत्य पतिव्रतेचं दर्शन घडतं की नाही ते. नारायण नारायण नारायण. किती करशील वेड्या भरोसा तुझ्या नरदेहाचा. किती करशील वेड्या भरोसा तुझ्या नरदेहाचा. अजून तुला कळला नाही म्हणता काय माझा. अजून तुला कळला नाही म्हणता काय माझा.
माझ्या आता उतारवय होत आहे. या उतारात राज्य कारभार पाहण्यात राज्याभिषेकाचा सोहळा घडून आणून बाळ सत्यवान त्याला राजगादीवर बसवलं. हा सर्व सोहळा माझे डोळे भेटण्यापूर्वी व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुमचे विचार अशी मला सगळं समान आहे. पिताजी, तुमच्या चरणाची धूळ या माझ्या भाग्यशाली कमळावर लावून क्षत्रिय धर्म डोळ्यासमोर ठेवून मी या माझ्या प्रजेचे रक्षण माझा देह चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजून त्यांना सुखाचा सुगंध देईल. या निराकाशाचा भव्य सप्त तारांगणात पाहावयास मिळतो तो फक्त अंधकार. हा अंधकार उद्याची उषाकाळ नाहीशी करतो. आजचे स्वप्न उद्या पाहतो तर कधी पाहत नाही. स्वप्न स्वप्नात राहील. परंतु रुक्मी राजा का म्हणून स्वप्न राहील? कोण दुष्ट धर्मसेना बोल रुक्मी राजा. गेल्या कित्येक दिवस या शान देशात राजा उपभोगत आहेस. परंतु आता तू म्हातारा झालायस. अरे राज्य माझ्या मुकाट्याने सादर कर आणि इथून चालता हो. अरे रुक्मी राजा, माझ्या बाळामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे राज्य तुला कदाचित मिळणार नाही. ठीक आहे रुक्मी राजा, काय हरकत पाहूया तुझ्या बाळाला किती सामर्थ्य आहे. आईने तुझ्या बाहुबलामध्ये किती ताकद आहे. अरे परमेश्वर, आज माझ्या तलवारीने मला दगा दिला, पण काय करणार? अरे देवा, रुक्मी राजा, अरे माझे वडील म्हातारे झाले आहेत, परंतु हा राज्य कारभार अगदी आनंदाने सांभाळत होते. रुक्मी राजा, असे वाईट विचार आपण मनामध्ये आणू नये. सत्यवाना, तू किती प्रयत्न केलास तरी माझ्या कठोर मनाला मायाचा पादर कधी फुटत नाही. इथून गळा दान कर. नको, रुक्मी राजा.
Hey!
शिपाई महाराज येण्याची वेळ झाली आहे. बारा व्यवस्थित ठेवा. हल 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 शिपाई राजमाणूस हल हल आणि कन्या सावित्रीला हजर करा. हर 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 कामाला नाथाई बोलाविले कामाला नाथाई बोलाविले माझ्या मनातील विचार तुम्हाला माहित आहेत का? महाराज तुम्ही बोलून दाखवल्याशिवाय कसे बरे करणार? हेही खरं आहे. राणीसाहेब माझी मुलगी सावित्री आता उभोर झाली आहे. तुझा लग्न सोहळा करण्याचा माझा विचार आहे. महाराज आपला विचार तोच माझा विचार. सावित्री तुझा विचार कोणता आहे? पिताजी तो मातोश्रीच्या विचाराबाहेर ते कोठे आहे, परंतु माझी एक अट आहे. माझ्या पसंतीच्या वराशी माझे लग्न लावून द्यावे एवढीच माझी इच्छा आहे. प्रथमजी सावित्रीसोबतला अनेक राजे राजवाडे फिरवा. पर्यटन फिरवा. सावित्री चल आपण राजे राजवाडे फिरून येऊ. चला तर बघा. हर 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 पहिले वर दिले सोडून पहिले वर दिले सोडून चाललो दुसऱ्या वानाला चाललो दुसऱ्या हे दुसरे वन आहे. या वनात तुला कोणतं वर पसंत असेल तर सांग बरं. सांग बरं. या साऱ्या वनामध्ये मला कोणताच वर पसंत नाही. आपण पुढच्या नगरामध्ये जाऊ. चला. सहज कर. चला. तिसरे वर दिले सोडून प्रवेश केला पाचव्या वनाला प्रवेश केला पाचव्या वनाला
नशिबी आणण्याचे माझे वडील अंध झाले. त्या राजा रुक्मिणीनं आमच्याकडून राज्य हिरावून घेऊन आम्हाला राज्याबाहेर हाकलून दिलं. परमेश्वरा परमेश्वरा, माझी फक्त एकच इच्छा आहे. परमेश्वरा, या माझ्या म्हाताऱ्या पिताजींना असे उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळो, एवढीच परमेश्वरा माझी इच्छा आहे. एवढीच परमेश्वरा माझी इच्छा आहे. राजकुमार मला पसंत आहे. आपण त्याची चौकशी करावी. काय कोण आहात आपण? मी धुम्रसेन राजाचा पुत्र सत्यवान. माझे वडील धुम्रसेन आणि मी. मग असे भिकाऱ्यासारखे का बरं? काय सांगू आमची दैवगती. आमचे भाऊबंद रुक्मी यानं आमच्याकडून राज्य हिरावून घेऊन आम्हाला राज्य बाहेर हाकलून दिलं आणि त्या छळामध्ये रडून रडून माझ्या पिताजींची दृष्टी गेली. आणि त्यावेळेपासून आम्ही असे रानोरान फिरत कंदमुळे खाऊन आमचे जीवन जगत आहोत. परंतु हे सारं विचारणारे आपण तरी कोण? अश्वपती महाराजांची सावित्री तिने आपल्याला पसंत केले आहे. काय सांगत आहात? अगं सावित्री, या आमच्या काट्या पिट्याच्या जीवनात तुला कसं जमणार? तुला सावित्री तुला या काट्या पिट्याच्या वनामध्ये तुला नाही जमणार. आपण विचार करावा तसं आमची अनिवार्य इच्छा. राजा ऐकणार होतो तसं मी हे एकदा वचन दिले तर परत पाठी घेत नाही. अगं सावित्री, अगं आकाश हे आमच्या पांघरूण आहे, धरती माता हे आमच्या अंतरूण आहे. अगं सावित्री, या साऱ्या पामरांमध्ये एक असा पामर आहे की ज्याच्याजवळ काहीच नाही आणि आमच्या बरोबर तुला राहणं शक्य होईल का? आपण विचार बदलावा. राजा एकदा म्हणतो तसं मी एकदा बोलणं शब्द परत आपण होऊ शकत नाही. काय सांगतो? सावित्रीने प्रधानजी अजून आले कसे बरं नाही? अंती जाचले कलाचा प्राण्या नाही नाही म्हणून नाही रे नाही कोणाचे नाही
आपण ज्या कामासाठी गेला त्या कामाचं काय झालं? महाराज, शाल्व देशाचा राजा धनसेन माझ्या नशिबी काही असो, परंतु मी माझा विचार बदलणार नाही. नारायण नारायण नारायण. सावित्रे, पुन्हा एकदा विचार कर, कारण एकदा नशिबी आलेला पुन्हा बोलता येत नाही. बघ, नारायण नारायण नारायण. माझ्या नशिबी काही असलं तरी माझा विचार मुळीच बदलणार नाही. नारायण नारायण नारायण. तो म्हटलं नारायण नारायण नारायण. असं नारदाच्या मनाप्रमाणे होतंय बघा. आता या साध्वीचं नक्कीच आपल्याला दर्शन घडेल. नारायण नारायण नारायण. देव भेटेल तुझला अपुल्या घरी, देव भेटेल तुझला अपुल्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला अपुल्या घरी, देव भेटेल तुझला अपुल्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी, आई वडिलांच्या पावन हल 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 हल. राणी साहेब, आपली कन्या सावित्री तिने वर पसंत केलाय. त्या वराची लग्न लावून देणं हे आपलं कर्तव्य आहे. शिपाई, चला आपण लग्नाची तयारी करूया. Come on!
देवधर्माचं दैवत आहे आणि ज्याची सेवा माझं पुत्र भाग्य तुमच्यासारख्या आईकडे वडील होण्यासाठी प्रत्येकाच्या नशिबी भाग्य राहतं. महाराज तो पहा सत्यवान त्याला आपल्या सावित्रीने पसंत केलं आहे. महाराज धर्मेशन राजमाता महाराज धर्मेशन आपला पुत्र सत्यवान त्याला माझ्या लाडक्या मुलीने वरला आहे. त्यांचं लग्न लावून देणं हे आपलं दोघा उभ्याचं कर्तव्य आहे. आमचं हे काट्या कुट्याचं जीवन आणि या काट्या कुट्यामध्ये तुमच्या राजमहालात आलेली तुमची कन्या तिला जमेल का? ते सहार सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळं मी आपल्याला पसंत केलं आहे. तुम्ही विचार करावा. नाही आपण किती प्रयत्न केला तर मी माझा विचार बदलला नाही. ठीक आहे तर सावित्री जशी तुझी इच्छा. माझी मुलगी आहे ती आहे तिचं लग्न लावून देणं हेच आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे काही हरकत नाही. चला आज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आनंद पाठवशी असा खास आमच्या नारदाच्या भूमिकेसाठी
ओंकार दाभोळकर, कुमार ओंकार दाभोळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच कैलासवासी जयश्री दिवाकर गवळी, जयश्री दिवाकर गवळी, कैलासवासी दिवाकर सदाशिव गवळी यांच्या स्मरणार्थ भूमिका गवळी, तसेच यमराजाच्या भूमिकेसाठी तसेच आपण आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद नारद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वरा, माझ्या आयुष्य माझ्या पतीला देऊ, त्यांना सुखी ठेव. परमेश्वरा, त्यांना सुखी ठेव. अंधार पडला चहूकडे, मार्ग दिसेना जाऊ कोणीकडे. अंधार पडला चहूकडे, आपण लाकडं तोडण्यासाठी आलो आहोत. आपल्याला लाकडं तोडल्याशिवाय आपला उदरनिर्वाह चालणार नाही. सावित्री, या सर्वोच्च वडाच्या झाडावर लाकडी तोडण्यासाठी जात आहे. ठीक आहे, तो पर्यंत आपल्याला जळण्यासाठी तू लाकडं गोळा कर. ठीक आहे, मी समोरच्या रंगामध्ये जाऊन आपल्या जाण्यासाठी लाकडे गोळा कर. ठीक आहे.
यमराजाने गुणी चालला हो, यमराजाने गुणी चालला, गुणी चालला
आपण या ठिकाणी काय करत आहात? आपण या ठिकाणी काय करत आहात? हे असं देखून मी माझ्या तुताला न वाटवता मी स्वतःला आहे सत्यवानाचे प्राण घेऊन यम सतास निघून जात आहे. तुझ्या पतीचे प्राण घेऊन जातात. माझ्या पतीचे प्राण घेऊन जातात. आपल्या पायाबद्दल काही सांगते हे शक्य नाही. आपल्या जाऊ दिले नाही. माझ्या पतीचे प्राण सत्यवानाचे प्राण कोणाला देऊ शकत नाही. मी माझ्या माझा रस्ता सोड. मला या सदनात जायला उशीर होत आहे. नाही मी अभिमान सोडणार नाही. मी माझ्या म्हाताऱ्याचा तुझा त्याला काय उचलले होई आपला आपला रस्ता सोडणार नाही. मला वचन द्या एवढा तुला वचन द्या. काही सांगितले हा वचन म्हणजे मागून घ्या. यमराज मला 3 वचन द्या. यमराज मला 3 वचन द्या. काही सावित्रे हे काही वचन हे वचन आहे मागून घ्या. जाऊ नका माझ्या म्हातारा सासू सासऱ्यांची दृष्टी होऊ द्या यमराज. असे वचन मला द्या यमराज. हेही होईल. हे वचन घे. जाऊ नका जरा माझ्या सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य मला परत मिळून द्या. असं वचन मला द्या यमराज. हे वचन तेही पूर्ण होईल. मला या सदनात जायला उशीर होत आहे. Thank you.
आपण अष्टपुत्र सौभाग्यवती असे वचन तर दिलात यमराज, परंतु या सावित्रीच्या पोटी पुत्र संतान कशी प्राप्त होणार यमराज? पुत्र संतान कशी प्राप्त होणार? आपण त्या सख्याचं प्राण घेतला यमराज, आपण माझ्या पोटी पुत्र प्राप्त होईल असे वचन तर दिला, परंतु प्रथम पुत्राच्या बापाला जिवंत करा यमराज. बसला हा क्षमाधान बसला सावित्रीच्या समोर हा क्षमाधान बसला. ठीक आहे सावित्री, सत्यवानाचे प्राण परत येत आहे. माझ्या पतीला जिवंत करायला सावित्री आता मला गाढ निद्रा लागली आणि त्या निद्रेमध्ये एक महापुरुष आला, त्याने माझे प्राण घेऊन गेले. परंतु अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊन तू त्या महापुरुषाला अडवलं आणि माझे प्राण घेऊन गेले. असं मला सावित्री स्वप्न पडलं. आपलं प्राण काय सांगत आहे सावित्री? मग साक्षात देव सभेतून यमधर्म आणि आणि खास सावित्री माझे प्राण देण्यासाठी. सावित्री, अगं किती तू सत्पतिव्रत आहेस आणि किती मी भाग्यवान आहे. सावित्री, चल चल आपण या यमराजाचं दर्शन घेऊया. चला ते स्वामी. सावित्रीकडून जर आपल्याला काही त्रास झाला असेल तर क्षमा असावी. चल सावित्री, आपण राजवाड्यात जाऊ.
सांगितलं होतं. नारायण 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 तुझ्याबरोबर मारलेली पैज हवा आहे. नारायण नारायण नारायण. सावित्रीने आपल्या सत्प्रतिविद्येच्या जोरावरती सत्यवानाचे प्राण परत घेतले आहे. पण आता यमपुरीला जाऊन काय सांगावे या विचारात आहे. नारायण नारायण नारायण. शेजारच्या नगरामध्ये सत्यवान नावाचा बैल आहे. त्या बैलाचे प्राण घेऊन जा यमपुरीला. ठीक आहे राहिला. नारायण नारायण नारायण. तो म्हटलं यमराज. ठीक आहे. नारायण नारायण नारायण. सावित्रीनं शांतता. नारायण आणि त्या नारायण सत्यवानाचे नारायण. शेवटी बैलाच्या सत्प्रतिविद्येचे दर्शन घेऊन नारायण नारायण नारायण. बसलेले मायबाप आणि बंधू भगिनी, बसलेले मायबाप आणि बंधू भगिनी, आतापर्यंत ती उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल विठ्ठल रुक्मिणी नमन मंडळ गवाडी गणवाडी शाखा मुंबई अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. मायबाप रसिको या नवीन कलाकारांना घेऊन मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ही 5वी रेसल आहे आमची आणि या 5व्या रेसलमध्ये आपल्या समोर वेगळी कला या मुंबईच्या दगदगीच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून ही वेडीवाकडी कला ही सादर केलेली आहे. ही तुम्ही गोड मानून घ्याल. आमच्या चुका काही झाल्या असतील त्या आम्हाला प्रत्येक कलाकाराला तुम्ही कळवाल, सांगाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि गोपाळेवाडीचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो की हा कार्यक्रम सादर करण्याची संधी या ग्रामस्थ मंडळाने आम्हाला नवीन कलाकारांवरती विश्वास टाकून हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल या मंडळाचे, सर्व गवळीवाडी वासियांचे, सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार मानून धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण अगदी शेवटपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. तत्पूर्वी आलेला वाढदिवस कसा आहे श्री किरण गवळी याच यमाच्या भूमिकेसाठी किरण गवळी याच यमाच्या भूमिकेसाठी 101 रुपयाला परमिशन आलेला आहे. तसेच जयेश कैलासवासी दिवाकर गवळी यमराजाची पूर्वी भूमिका करणारे विठ्ठल रुक्मिणी नमन मंडळाचे ज्येष्ठ कलाकार कैलासवासी दिवाकर गवळी यांच्या स्मरणार्थ जयेश दिव्या धनश्री त्यांची नाव दिव्या धनश्री आणि पूजा नूतन या नातवंडांकडून खास आजोबांच्या भूमिका साकारणारे त्याचे सुपुत्र श्री संदीप गवळी आणि यमुना यांच्यासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच सत्यवान गोपाळे यांच्याकडून सावित्रीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच
लातूर तालुका अध्यक्ष श्रीयुत तसेच गवळीवाडी विकास संस्था अध्यक्ष श्रीयुत अशोक दामोदर गवळी यांच्याकडून या आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तर हे सर्व बक्षीस त्यांचे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोनाली खेडेकर यांच्याकडून नारदाच्या पदकासाठी आणि सावित्रीच्या पदकासाठी 201 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तरी सुरुवातीपासून आतापर्यंत शेवटच्या कार्यक्रमापर्यंत ज्यांनी आम्हाला बक्षीस या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे आणि आमच्या कलेचं बहुमोल सपोर्ट या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे. बक्षीस रूपी आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांचे पुन्हा एकदा नमन मंडळाच्या वतीने आभार मानतो. सीमा सत्यवान गोपाळे यांच्याकडून वादकांसाठी 101 रुपयाचं 111 रुपयाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर या सर्व बक्षिसांसाठी पुन्हा एकदा नमन मंडळ आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो. पुढील कार्यक्रम आहे लंकापती राजा रावण येत आहेत. आपल्या समोर लंकापती राजा रावण येत आहेत. साइड में कैमरा
सगळ्या सर्व कलाकारांनी गावचे मुंबईचे सर्व कलाकार यांनी मुंबई आरतीचे सर्व कलाकार गावचे मुंबईचे सगळे कलाकार घेतोय माझ्या विनायका